या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीमधील शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीनं गणरायाच्या आगमनाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली। ढोल ताशा, लेझिम, फुलांची सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि महिलांचा घेतलेला सहभाग संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर या पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळवणारी माणिक बैलजोडी ही या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं। यामुळं मिरवणुकीत उत्साह वाढला होता। सोन्याची शिरोलीमधील निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते प्रसिद्ध माणिक खिल्लार बैलजोडीनं, जी काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला पंढरपूर वारीत ओढण्यासाठी वापरण्यात आली होती। हीच बैलगाडी बाप्पाच्या आगमनात सहभागी करून मंडळानं भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम साधला। बैलांची शिस्तबद्ध चाल, त्यांच्या नजरेत भरणारा साज शृंगार आणि पंढरीच्या सेवेतून आलेली पवित्रता पाहून भाविकांनी टाळ्या वाजवत हलकीच्या तालावर डॉल्बीला फाटा देत तरुणांनी एकच ठेका धरला होता। मंडळाच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र सध्या कौतुक होत असून गावात यावर्षीच्या मिरवणुकीची विशेष चर्चा रंगली आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात किंवा परमार्थाचा मार्ग जपण्याचं काम दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून केले जाते। गेल्या वर्षी मला वाटते जवळजवळ 150 ते 200 वारकरी, लहान वारकऱ्यांच्या संवादी मिरवणुकीमध्ये गणपतीची मिरवणूक गेली होती। हाच वारसा जपत यावर्षीसुद्धा आळंदीच्या तुकोबा माऊलींच्या पालखीसाठी जी बैलजोडी वापरली जाते, माणिक जोडी, यावर्षी 2025चा मान जिला मिळाला पालखीचा, ती जोडी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना काही त्या आळंदीच्या वारीसाठी जाता येत नाही, पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहता येत नाही, पण ती पालखी सोहळ्याचं खास आकर्षण असणारी बैलजोडी या ठिकाणी आणून त्या परमार्थ भक्तीचा मार्ग या सोन्याशिरोलीमध्ये पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे आणि यापुढे सुद्धा तो अखंडपणे सुरू राहील अशी मंडळाच्या वतीनं आपण ग्वाही देतो। डॉल्बीचा वापर प्रामुख्यानं मिरवणुकीमध्ये केला जातोय, काय संदेश द्याल तुम्ही? गेली कित्येक वर्ष आमचं मंडळ हे गणपती बसवते, पण डॉल्बीला फाटा हा सगळ्यात मोठा या मंडळाचं वैशिष्ट्य आहे। डॉल्बीमुळं आरोग्यावर होत असणारे परिणाम बघितले किंवा लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम बघितला तर तो फार घातक आहे आणि ते थांबलं पाहिजे, म्हणून याची सुरुवात आमच्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते। आणि डॉल्बीला फाटा देऊन परमार्थाच्या माध्यमातून किंवा संस्कृती रक्षणाच्या माध्यमातून आणि चांगलं काहीतरी या गावानं बघावं म्हणून तसा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो।